बांगलादेशातल्या अस्थिरतेचा फटका आता कांदा आणि हळदीपाठोपाठ विदर्भातल्या संत्र्यांनाही बसलाय। दरवर्षी बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या 2.5 लाख टन संत्र्यांचं यंदा करायचं काय असा प्रश्न विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। बांगलादेशातल्या अस्थिरतेमुळे बांगलादेशातील एकही व्यापारी विदर्भातनं संत्र घेऊन जायला तयार नाहीये, तर स्थानिक व्यापारी सुद्धा बांगलादेशमध्ये संत्र निर्यातीसाठी घेऊन जाण्यास तयार नाहीयेत। बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारी संत्री आता चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतात असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाटतंय। मात्र त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। 2020 पासून जात होता तो या ड्युटी वाढल्यापासून तो आमचा कमी आणि आता तर तिथे राजकीय स्टॅबिलिटी नसल्यामुळे आता तो जाणारा जो 25-30 हजार टन संत्रा मागच्या वर्षी जो गेला तोही यावर्षी आमचा जाणार नाही। आणि हा विदर्भामध्ये जे संत्र्याचं पीक आहे हे यावर्षी असं मोठ्या प्रमाणात आलेलं पीक आहे। म्हणजे या शेतकऱ्यांनी संत्रा विकावा कसा, त्याचे पैसे करावे कसे, हे संत्र्याची शेती करावी की नाही करावी अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। संत्र्यावरची ड्युटी वाढल्यामुळे त्या अडचणी होत्याच। त्याच्यातही संत्रा जो निर्यात होत होता तो निर्यात होणार नाही आणि संत्र्याचा उत्पादक अजूनही प्रचंड तणावाखाली आहे सध्या की सरकारने याच्यात काहीतरी करावं। कारण संत्र्याचा उत्पादक हा एक उत्पादक असा आहे ज्याला सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही। आम्हाला तर समोरचं भविष्य काहीच दिसत नाही आहे की आता एवढा मोठा माल आम्ही पाठवायचा कुठं। गेल्या 3-4 वर्षात हंगामामध्ये दररोज किती गाड्या बांगलादेशला जात होत्या? दररोज म्हणजे डेलीला जवळपास 2000 टन माल जायचा आणि पूर्ण सीझन म्हणजे 2.5 लाखच्या जवळपास 1000 टन माल जायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।